हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पत्ताकोबीपासून मस्त मंचुरियन बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर मंचुरियन बनवण्यासाठी आपण या ठिकाणी पत्ताकोबी छान बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये एक गाजर किसून घेतलेला आहे ते टाकूया। तुम्ही यामध्ये शिमला मिरची किंवा कांद्याची पातही टाकू शकता। आता आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकूया आणि 2 चमचे मैदा टाकतोय आपण या ठिकाणी। मैदा आपल्याला थोडासा कमी टाकायचा आहे, नंतर आपण गरजेनुसार वाढवू शकतो। आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया, मिरेपूड टाकूया, चवीनुसार यामध्ये तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया। थोडंसं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचा आहे आणि याचा चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळताना जर तुमचा गोळा बनत नसेल, जर गोळा तयार होत नसेल तर यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैदा ॲड करू शकतो। आता आपण याचा दाटसर गोळा तयार करून घेऊया। आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, जे पत्ताकोबी मध्ये पाणी असतं त्यानेच हा गोळा तयार होतो। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा गोळा तयार करून झालेला आहे। आता आपण याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। अशा आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। पूर्ण याचे आपण बॉल तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे बॉल्स बनवून झालेले आहेत। आता आपण यांना तेलामध्ये तळून घेऊया। तर आपण या ठिकाणी तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये जे आपण बॉल्स करून घेतलेले आहेत ते टाकूया। आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। यांना चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे छान असे तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि उरलेले सर्व बॉल्स असेच तळून घेऊया। आपले मंचुरियन तळून झालेले आहेत। आता आपण मंचुरियन साठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया। तर त्यासाठी आपण कढईमध्ये 1 पळी तेल टाकूया। यामध्ये आपण 1 चमचाभर अद्रक आणि लसूण छान बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकूया। लसूण आणि अद्रक थोडं जास्तच टाकायचं आहे आपल्याला, यामध्ये त्याची चव छान लागते। आता आपल्याला यामध्ये शिमला मिरची आणि कांदे आपण या पद्धतीचे चिरून घेतलेले आहेत ते टाकूया। आणि 1 छोटीशी आपण हिरवी मिरची यामध्ये टाकूया। चवीपुरतं मीठ टाकूया। याला छान असं मिक्स करून घेऊया।
हे कांदा आणि शिमला मिरची आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला अशी परतून घ्यायची आहे, ज्यामुळे याचा जो ताटसरपणा आहे तो राहणार नाही, हे चांगले मऊ होतील। त्यासाठी आपण याला असं 2 मिनिटं परतून घेऊया। मग यामध्ये मसाले घालूया। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, ज्यामुळे जो आपला कांदा आहे जास्त करपणार नाही। आणि जेव्हा आपण मसाले घालू तेव्हा पण आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता हे थोडेसे परतून झालेले आहेत। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। 1 चमचा मिरेपूड टाकूया, मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये टोमॅटो केचप टाकूया। साधारण 2 मोठे चमचे आपण यामध्ये टोमॅटो केचप घातलेला आहे। एक मोठा चमचा रेड चिली सॉस टाकूया। 1 छोटा चमचा सोया सॉस टाकूया आणि चवीनुसार तिखट टाकूया आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। हे थोडेसे परतून झाले की आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे। मी साधारण 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यात छान असं विरघळून घेतलेला आहे। याला स्लरी करून घेतलेली आहे कॉर्नफ्लोअरची। आता आपण यामध्ये ते घालूया। कॉर्नफ्लोअर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे तिला छान असा दाटसरपणा येतो, मस्त दाटसर होते। आपण अजून यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। तुम्ही बघू शकता हे उकळायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये जे मंचुरियन तळून घेतलेले आहेत ते टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया। याला 1-2 मिनिटं आपण शिजवून घेऊया। आता आपण याचा गॅस बंद करूया आणि तुम्ही बघू शकता आपले छान असे ग्रेव्हीवाले मंचुरियन बनवून रेडी आहे। आता आपण यांना सर्व करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले मस्त असे मंचुरियन बनवून रेडी आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।